साक्षी, वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. सो आजचा सकाळचा दिवस सुरू झाला आहे. सकाळी सकाळी आता आजीच्या गोळ्या आणायच्या होत्या, तर म्हणून आता मी चालली आहे सगळ्यात पहिले आजीच्या गोळ्या घेऊन यायला. मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आज माझा दिवस कसा राहील. तर स्टे ट्यून. तर आता चालली आहे मी गाडीवर. सगळ्यात पहिले हेल्मेट घालते आणि आता चला निघते. तर असं कलिंगड घेऊन आले आता मी लिफ्टमध्ये. आता घरी जाते. इतकं डेंजर गरमी बाहेर, इतकी डेंजर म्हणजे अशी गरम वाफा येत होती जेव्हा मी गाडी चालवत होती त्यावेळेस. इतकं मस्त वाटतंय फॅन खाली. किती वेळा त्याला गोळ्या आणून कसं डायबिटीज तपासत तिथून नाही तर तर असं मी आता ही हिरवे मुगाची भाजी, चपाती आणि आता मी टी व्ही बघते. आज मम्मीने सकाळी हिरवे मुगाचे डोसे पण केले होते. मला ते खायला भेटले नाही, तर म्हणून आता भाजी तर भेटली आहे ती खाते आता मी. तर आता दुपारचं जेवण झालं म्हटलं की आता रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती मी. तर आता पालक वरण करायचं होतं म्हणून मग मी गॅसवर तूर डाळ, मूग डाळ अशी भिजवून चांगली धुवून त्याला कुकरमध्ये टाकलं. त्याच्यात हळद टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. जास्त मीठ नाही टाकायचं कारण की नंतर परत आपल्याला टाकायचं आहे. आणि 2-3 शिट्टी होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं चांगलं. मग एक कढई घ्यायची, त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि त्याच्यात नंतर आलं लसूण पेस्ट थोडी टाकायची. तुम्हाला आलं लसूण पेस्ट टाकायची असेल या लसूण फक्त कापून टाकायची ते टाकायचं. इथे मी सगळी तयारी करून ठेवली. कांदे, टोमॅटो आणि पालक बारीक कापून ठेवलेली आहे. सगळ्यात पहिले मी त्याच्यात कांदे टाकले आणि कांदे टाकताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे लवकर कांदे शिजून जातात. कांदे शिजल्यानंतर सगळे मसाले टाकले मी, म्हणजे जसं हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला असे 3 मसाले याच्यात मी टाकले. जास्त मसाले टाकले नाही. हे 3 असे मसाले टाकल्यानंतर चांगलं त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं मसाल्यांना. आणि फ्राय केल्यानंतर आता टमॅटो आहे ते टमॅटो आपल्याला टाकायचे. आणि टमॅटो टाकल्यानंतर चांगले त्याला हे भाजून मग पालक आपली जी बारीक चिरलेली पालक आहे त्याला धुवून त्याच्यात टाकून द्यायचं कढईत. तर मी सगळं एक पाणी चांगलं धुवून घेतलं आहे. तुम्हाला जितकी बारीक कापायची असेल, जशी कापायची असेल तुम्ही पालक तसे कापू शकतात. मी ते थोडीशी बारीक आणि थोडीशी जाड अशीच ठेवलेली आहे पालकाला. आता सगळी पालक जी कापलेली होती मी आता कढईत टाकली आहे आणि याला चांगलंसं हलवून घ्यायचं पळीने. म्हणजे सगळे मसाला पालकला लागला पाहिजे. सगळं टमॅटो, पालक, कांदा एकत्र होऊन जायला पाहिजे. ते झाल्यानंतर आपलं थोडंसं पाणी टाकून त्याला अजून थोडंसं बघा कसं पाणी टाकलं असं म्हणजे पालक थोडंसं म्हणजे पालक चांगली शिजायला पाहिजे. मग त्यानंतर जे वरण शिजलेलं आहे 2-3 शिट्टीनंतर ते त्याच्यात टाकायचं. पालकवर त्या मसाला टाकला पालकाचा आणि ते टाकल्यानंतर मसाल्याला आणि वरणाला जे होतं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर असंच तुम्ही हलवत राहायचं ज्या वेळेपर्यंत ते मिक्स होतं. थोडा वेळ लागतो त्याला म्हणजे मिक्स व्हायला, पण तुम्ही जेवढं जास्त वेळ हलवं तेवढं चांगलं मस्त ते मिक्स होऊन जाईल. असं हलवत राहायचं 2-3 मिनटं. त्यानंतर आपल्याला एक सेपरेट आता एक वेगळी फोडणी करायची. तर त्याच्यासाठी आपण पहिले तेल थोडंसं तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात लसूण टाकायचे. लसूण थोडेसे फ्राय होईपर्यंत, जास्त काळे नाही करायचे, थोडेसेच फ्राय होऊन द्यायचे. तर तुम्ही बघू शकता अजून लसूण तर फ्राय झालेला नाही आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात कस्तुरी मेथी टाकायची आहे. थोडीशी क्रश करून त्याला टाकायची. त्याच्यात लाल मिरची टाकायची, अख्खी लाल मिरची, आणि मस्त असं त्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं. तेल आणि कस्तुरी मेथी आणि लाल मिरचीला. तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता, तेलाची फोडणी देऊ शकता. तर त्यानंतर आता गॅस बंद करून टाकायचं आणि गॅस बंद केल्यानंतर लाल तिखट टाकायचं. आता लाल तिखट जळून जाते जर गॅस ऑन असेल तर. आणि गॅस बंद करूनच लाल तिखट टाकायचं. आणि आता ह्याला मिक्स करून घेते मी.
आणि याला मिक्स करून घेतल्यावर जे आपलं वरण होतं त्याच्यावर हे मी टाकून देते अशी. असं टाकल्यानंतर एक छान वेगळा असं एकदम रेस्टॉरंट साईलसारखा त्याचा लुक येतो त्याला आणि टेस्टला पण खूप छान असतं. तर ही आपली रेडी आहे पालक वरण. तर पालक वरणानंतर मम्मीला थोडंसं इन्स्टंट लोणचं खायचं होतं म्हणून कैरीला असं बारीक कापून घेतलं. आम्ही असं तुम्ही कुठलीही कैरी वापरू शकता. तर अशी कैरीला बारीक कापल्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकायचं. लाल तिखट मस्त असं कैरीला असं लागेपर्यंत तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता या हाताने मिक्स करू शकता. मी हातानेच मिक्स केलं कारण की चमच्याने म्हणजे मिक्स होते नाही होते माहीत नव्हतं म्हणून मी पहिल्या हाताने मिक्स करून घेतलं चांगलं लाल तिखट आणि कैरीला. तुम्ही मिक्स केल्यानंतर त्याला आता याला मिक्स केल्यानंतर वरतून मीठ टाकायचं चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता लाल तिखट चांगलं मिक्स झालेलं. आता मीठ पण मिक्स केलं आहे मी. ते चांगले सगळीकडे मीठ जायला पाहिजे म्हणून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक तडक्याची तयारी करायची. तेल गरम करायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर जिरे मोहरी टाकायचे, हिंग टाकायचं आणि मेथी दाणे पण टाकायचे. मेथी दाणे चांगला चव येतो. तर हे सगळं टाकल्यानंतर जे पण आपलं म्हणजे कैरीचं आपण जे मिक्स केलं होतं त्याच्यावर टाकायचं आणि त्यानंतर कैरीला एक चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल आणि कैरीच्या मिक्सरला. तर असा होता माझा आजचा व्लॉग. आज मी जे पालक वरण बनवलं त्याची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि आताच म्हणजे जेवण झाल्यानंतर आम्हाला कळलं की आमची कामवाली 2-3 दिवस नाही येणार आहे. तर आता सगळं काम आता मला करावं लागेल. तर आता भांडे घासले, त्यानंतर मी झाडू फरशी पण केली. अजून काय माहीत किती 2-3 दिवस तर करावं लागेल आता हे काम. तर आता काही करू तर शकत नाही. तर हा तुम्हाला माझा डेली व्लॉग कसा वाटला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन काय रेसिपी शिकायच्या असेल तर प्लीज बेल आयकनला क्लिक करा. आणि आता आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.